पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रिया तिच्या गावी जाण्यासाठी निघालेली असते खरी, मात्र तिला सतत प्रीतमसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर हसू येतं, मात्र डोळ्यात पाणी असतं. मात्र त्याच वेळी तिच्या गाडीच्या समोर एक गाडी येते आणि त्यामधून पारू आणि आदित्य खाली उतरतात. त्या दोघांना बघून प्रियाला आश्चर्य वाटतं. ती विचारते की आदित्य सर, पारू तुम्ही इथे काय करताय? तर पारू तिला म्हणू लागते की प्रिया मॅडम तुम्ही कुठे निघालात? तर प्रिया सांगते की पारू आता मी गावी चालले आहे कायमची. मात्र पारू तिला सांगते की प्रिया मॅडम आता त्याची काही गरज नाही आहे, कारण आदित्य सरांना दिशा मॅडमचं खरं रूप कळलं आहे. आणि ते ऐकून प्रियाला आनंद होतो खरा, मात्र तरीसुद्धा ती पारूला सांगते की काही झालं तरी मला गावी जावंच लागेल, कारण यानंतर किर्लोस्करांच्या घरात जे वादळ येईल त्यासाठी मला स्वतःला जबाबदार ठरवायचं नाही आहे. त्यावेळी आदित्य प्रियाला म्हणतो की प्रिया मला माफ कर, कारण मी आधी तुझ्याबद्दल आणि प्रीतमबद्दल चुकीचा विचार केला. मात्र आता मला कळलं आहे की दिशाचं खरं रूप काय आहे ते. त्यामुळे प्रीतमच्या वतीने मीच तुला विचारतोय की तू प्रीतमसोबत लग्न करशील का, कारण तूच त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे. आणि ते ऐकून प्रियाला तर खूप आनंद होतो. ती आदित्यला होकार देते आणि त्याला प्रीतमबद्दल विचारते. त्यानंतर मग आदित्य प्रीतमला एके ठिकाणी बोलावतो. प्रीतम त्याला विचारत असतो की दादा, इतक्या वर्षांनंतर तुम्हाला इथे का बोलावलंय? तर आदित्य म्हणत असतो की प्रीतम तुला आठवतंय का, आपले आई बाबा दर रविवारी आपल्याला इथे घेऊन यायचे. आणि त्यावर प्रीतम फक्त हो म्हणतो. आणि मग त्यानंतर आदित्य त्याचा मूड चांगला व्हावा म्हणून त्याच्यासोबत पकडापकडी खेळू लागतो. आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये जो तणाव निर्माण झालेला असतो तो सुद्धा निघून जातो. आणि मग आदित्य रडतच प्रीतमला मिठी मारतो आणि त्याची माफी मागत म्हणतो की खरंच मला माफ कर, तू इतक्या वेळा मला सांगत होता की ती दिशा चांगली मुलगी नाही आहे, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर प्रीतम म्हणत असतो की इट्स ओके दादा, काही हरकत नाही, कारण तसंही आता प्रिया मॅडम मला सोडून कायमच्या निघून गेल्या आहेत. आणि ते ऐकून आदित्य प्रीतमची पुन्हा एकदा माफी मागतो आणि त्याला म्हणतो की खरंच मला माफ कर आणि आता माझी फक्त एक गोष्ट ऐक, माझ्या नजरेत एक चांगली मुलगी आहे, तू प्लीज माझ्या खातर एकदा तिला बघ. मात्र प्रीतम म्हणत असतो की दादा, जेव्हापासून प्रिया मॅडम मला सोडून गेल्यात ना, तेव्हापासून मला कोणत्याही मुलीकडे बघण्याची इच्छाच होत नाही. मात्र आदित्य म्हणत असतो की तूच म्हणायचा ना की भाई बोलला म्हणजे भगवान बोलला, मग आता ऐकणार आहे माझं. आणि त्यामुळे प्रीतम म्हणतो की ठीक आहे दादा, मी त्या मुलीला बघायला तयार आहे. आणि ते ऐकून आदित्याला खूप आनंद होतो. आणि मग तो पारू आणि प्रियाला इशारा करत त्या ठिकाणी बोलावतो. आणि मग जेव्हा प्रीतम प्रियाला बघतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण प्रिया खरंच आपल्या समोर आहे की आपल्याला भास होतोय हे त्याला कळत नाही. त्यामुळे तो प्रियाला हात लावतो आणि प्रिया खरंच आपल्या समोर आहे हे बघून तो तर आनंदाने उड्याच मारू लागतो आणि आदित्याला जाऊन मिठी मारतो. आणि मग त्यानंतर आदित्य प्रीतम आणि प्रियाचा हात एकमेकांच्या हातात देत म्हणतो की तुम्ही दोघे कायम असेच सुखात राहा. आणि मग तो पारूकडे जात म्हणतो की चल पारू, आपण आत्ताच आईकडे जाऊ आणि दिशा खरी कशी आहे हे आईला सांगू, आणि मग त्यानंतर आपण आईला प्रियाबद्दल सुद्धा सांगू. मात्र पारू म्हणत असते की थांबा आदित्य सर, हा विचार तुमच्या मनातही आणू नका. तर आदित्य विचारतो की का पारू, काय झालं? तर पारू त्याला समजावते की दिशा मॅडमने देवी आईचं मन जिंकलं आहे, विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आत्ता आपण देवी आईंना त्यांच्याबद्दल काही सांगितलं ना तरी त्या विश्वास ठेवणार नाही. त्यांना पुरावे लागतील आणि आपल्याकडे एकही पुरावा नाही आहे. आणि त्याच वेळी प्रिया म्हणते की हो आदित्य सर, एकदम खरं आहे, आपल्याकडे कोणताही पुरावा नसताना आपण अहिल्या मॅडमला काहीच सांगू शकत नाही. तर आदित्य म्हणत असतो की प्रिया आणि पारू तुम्ही काही काळजी करू नका, आईसोबत मी बोलतो, तिला सगळं काही मी पटवून देतो. आणि मग तो प्रियाला सांगतो की तू तुझ्या आईबाबांना आता इकडे बोलावून घे. मात्र त्यांचं नाव काढताच प्रिया खूप घाबरते आणि तिचा असा चेहरा बघून सगळेच जण आश्चर्यचकित होतात. पारू प्रियाला जाऊन विचारते की काय झालं प्रिया मॅडम, तुमच्या आईबाबांनी तुमचं लग्न दुसरीकडे ठरवलं आहे का? तर प्रिया म्हणते की तसं नाही आहे, मात्र माझे आबा या लग्नासाठी कधीच तयार होणार नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आदित्य विचारतो की प्रिया मॅडम पण का, कारण किर्लोस्करांचं तर लोकांमध्ये चांगलं नाव आहे, आमच्यासोबत नातं जोडण्यात येतं आहे म्हणून तर ते खुश होतील ना. मात्र प्रिया म्हणत असते की नाही आदित्य सर, माझ्या बाबांना श्रीमंत लोक अजिबात आवडत नाही. त्यामुळे प्रीतम विचारतो की नेमकं काय करतात तुमचे आबा? आणि त्यावेळी प्रिया सांगते की ते शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे सयाजीराव भोसले.
आणि हे सयाजीराव भोसले दुसरे तिसरे कोणीही नसून अहिल्यादेवींचा भाऊ असतो. तर दुसरीकडे आदित्य प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रिया म्हणत असते की आदित्य सर माझे आबा कडक शिस्तीचे आहेत. त्यांना असं काही आवडत नाही. एक वेळ ते माझं लग्न होत करू शेतकऱ्यासोबत लावून देतील, मात्र कधीच श्रीमंत घरात ते लावून देणार नाही, कारण त्यांना श्रीमंती, पैसा, संपत्ती या सगळ्याचा खूप तिटकारा आहे. आणि हे सगळं काही ऐकून आदित्य आणि प्रीतम काळजीत पडतात. तर दुसरीकडे प्रियाच्या गावामध्ये एक बिल्डर आलेला असतो आणि तो तेथील शेतकऱ्यांना सांगत असतो की जर तुम्ही तुमच्या जमिनी मला दिल्यात तर मी तुम्हाला त्या बदल्यात शहरामध्ये फ्लॅट देईल आणि भरपूर पैसेसुद्धा. पण ते शेतकरी त्यांना विचारतात की तुम्ही याबद्दल सयाजीरावांसोबत बोलला आहात का? पण तो माणूस सयाजीरावांचा अपमान करत म्हणतो की त्यांना काय विचारायचं, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि तितक्यात सयाजीराव त्या ठिकाणी येतात. तो माणूस त्यांनाही सांगत असतो की तुमच्या जमिनीच्या बदल्यात आम्ही तुम्हाला शहरामध्ये फ्लॅट घेऊन देऊ, भरपूर पैसे देऊ. पण सयाजीराव म्हणतात की पैसा म्हणजे काय आहे, फक्त कागदाचे तुकडे आहेत. ते पावसात भिजतात, आगीत जळून जातात आणि अशा पैशांचं काय करायचं? तू कितीही पैसे दिले तरी ते 4 दिवसात संपून जातील आणि मग त्यानंतर या लोकांनी काय करायचं? ज्या स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटसाठी ते त्यांची एकराची जमीन सोडून येतील का? आणि मग ते त्या माणसाला चॅलेंज देतात की बघ त्या गावात कोणताही शेतकरी तुझ्या पैशाला हात लावतोय की नाही ते. तर दुसरीकडे प्रीतम म्हणत असतो की प्रिया मॅडम आपण पळून जाऊन लग्न करू, म्हणजे तुमच्या आबांना आणि माझ्या आईला मान्य करावंच लागेल. पण ते ऐकून प्रिया आणि आदित्य त्याच्यावर खूप चिडतात. आदित्य तर म्हणत असतो की तुला जर असं काही करायचं असेल तर मी तुमच्यामध्ये नाही आहे. आणि ते ऐकून प्रिया त्याला आदित्य दादाशी हाक मारत म्हणते की आदित्य दादा मला खरंच कोणाच्याही मनाविरुद्ध जाऊन लग्न करायचं नाही आहे, थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्न करायचं आहे आणि यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि ते ऐकून आदित्य खूप खुश होतो आणि प्रिया प्रीतमला मदत करायचं आश्वासन देतो. त्यानंतर तो प्रियाला सांगतो की तू उद्याच तुझ्या गावी जा, मागोमाग आम्हीसुद्धा प्रीतमची वरात घेऊन येतो. त्यामुळे प्रिया खुश होते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य, पारू आणि प्रीतम अहिल्यासमोर जातात. प्रीतम अहिल्याला म्हणत असतो की मला तुझं म्हणणं पटलंय आई, दिशा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे. मी तिला आमच्या लग्नामध्ये एक सरप्राईज देणार आहे. तर अहिल्या विचारते कोणतं सरप्राईज? आणि त्यावर प्रीतम सांगू लागतो की मी एक नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहे आणि त्या प्रोजेक्टच्या अंडर एक कंपनी टेक ओव्हर करणार आहे आणि तीच दिशाला गिफ्ट देणार आहे. आणि ते ऐकून अहिल्या खुश होते, मात्र ती प्रीतमला म्हणत असते की ह्या सगळ्यासाठी तुझ्यासोबत एक अनुभवी माणूस असायला हवा. आणि त्यावेळी पारू आणि प्रीतम आदित्यकडे बघू लागतात. मात्र अहिल्यासोबत कसं खोटं बोलायचं याचा विचार आदित्य करत असतो. पण त्यानंतर मग तो नाईलाजाने म्हणतो की आई मी प्रीतमसोबत जायला तयार आहे. आणि ते ऐकून अहिल्याला खूप आनंद होतो. मात्र आदित्यला तो अहिल्यासोबत खोटं बोलतो याचं वाईट वाटत असतं आणि मग तो रडतच तिच्या पाया पडत म्हणतो की आई मी आजपर्यंत मुलाचं कर्तव्य पार पाडलं आहे, पण आता एकदा मला भावाचं कर्तव्य पार पाडू दे. आणि त्यावेळी अहिल्यासुद्धा त्याला आशीर्वाद देत म्हणते की काळजी करू नको, तू ज्या कामासाठी चालला आहेस ना ते काम नक्की यशस्वी होईल. आणि मग त्यानंतर आदित्य, प्रीतम आणि पारू प्रियाच्या गावी जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.